लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता मनस्विनी ही खोटी तेजस्विनी बनली होती। एवढी वर्ष तिने सगळ्यांची फसवणूक केली होती हे सत्य समजल्यानंतर घरचे सगळे मिळून मनस्विनीची काय अवस्था करणार। तर दुसऱ्या बाजूला आता कान्हाला त्याचे सगळे हक्क मिळणार। आता नेमके कान्हाला काय हक्क मिळणार आहेत, काय घडणार आहे, हे सगळं काही आपल्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया। तर आता आपण इथे पाहतोय की सध्या तरी मनस्विनी ही खोटी तेजस्विनी आहे हे चौथ्या दिवशी सिद्ध झालेलं असतं। चौथ्या दिवशी हे स्पष्ट होतं की मनस्विनीने तेजस्विनीला किडनॅप करून ठेवलं होतं आणि स्वतः तिची जागा घेतली आणि तिचा मूळ स्वभाव तिला लपवता येणार नव्हता, तिला खोटं चांगलं वागता वगैरे येणार नव्हतं, म्हणून शेवटी तिने खरं तिचं जे वागणं आहे तेच ठेवलं आणि लोकांना तिने असं दाखवलं की जणू काही राघव वारल्यानंतरच तिने स्वतःचा हा कठोर स्वभाव तयार करून घेतलेला आहे, स्वतःच्या भोवती हे काटेरी कुंपण वगैरे तयार करून घेतलं आहे, असं फक्त तिने लोकांना दाखवण्यापुरतं एक मेलोड्रामा क्रिएट केला। तर आता इकडे हे सगळं समजल्याच्या नंतर कान्हा हा म्हणत असतो की आता सखी मॅडम आपल्यासमोर सत्य तर आलं आहे, कोण खऱ्या तेजस्विनी आहेत, कोण खोटी मनस्विनी आहे, कोण सरकार आहे, कोण नाही आहे, ह्या कामत एम्पायरची मालकीन कोण आहे, ह्या सर्व गोष्टी तर आपल्यासमोर आता क्लिअर झाल्यात। त्यामुळे आता मला तरी असं वाटतं की तुम्ही योग्य तो पद्धतीने निर्णय घेऊन जी बाई खोटारडी आहे, जी बाई चुकीची आहे, तिला व्यवस्थित शिक्षासुद्धा द्यायला हवी। कारण जर सत्याचा विजय झाला आहे तर असत्याचा, खोटारड्याचा, पणाचा पराजयसुद्धा झाला आहे आणि जर विजय झाला आहे, त्याचा जल्लोष होतो आहे, तर पराजय झाल्याचा शिक्षाही मिळायला हवीच। कारण खोटारडेपणा करणं हे अत्यंत चुकीचं आहे। एखादं खोटं बोलल्याने जर भलं होणार असेल, कोणाचं नुकसान होणार नसेल तर ते खोटं चांगलं असतं, पण जर एखाद्या खोट्यामुळे जर एखाद्याचं अख्खं आयुष्य वनवासात जाणार असेल तर ते चुकीचं असतं। आणि त्यामुळे आता सखी मॅडम तुम्ही योग्य तो निर्णय घ्या। त्याबरोबर मग आता सखीला कान्हा म्हणतो मला तर वाटतं तुम्ही यांना घराबाहेरच काढून का टाकत नाही। त्याबरोबर मनस्विनी सखीसमोर हात जोडते आणि म्हणत असते हे बघ सखी, तू तुझ्या नवऱ्याचं काहीही ऐकू नकोस आणि उगाचच्या उगाच काहीतरी चुकीचा निर्णय घेण्याचा विचार करू नकोस, मला घराबाहेर वगैरे काढू नको। हे बघ मी जरी कितीही चुकीचे वागले असले, कितीही वाईट वागलेले असले तरीही मी तुझं संगोपन केलेलं आहे, मी तुला लहानाचं मोठं केलं आहे, तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी जी काही प्रॉपर्टी ठेवली होती ती सगळी मी जतन केली आहे। जर खरं बघायला गेलं ना तुझ्या आईच्या हातात या सर्व गोष्टी गेल्या असत्या तर तुझी आई या गोष्टी राखूच शकली नसती, लोकांनी तिला जगूच दिलं नसतं, तरीही मी हे सगळं करून दाखवलं। माझ्या कठोर स्वभावामुळेच ह्या सर्व गोष्टी टिकून राहिलेल्या आहेत, हे सुद्धा तू विसरून चालणार नाही। जसं माझा खोटारडेपणा याची शिक्षा मला मिळायला हवी, तसंच मी हे एवढी वर्ष सगळं सांभाळलं, एवढं जतन करून ठेवलं, याचं काहीतरी बक्षीससुद्धा मला मिळायलाच हवं ना। जर हिशोब काट्यावर करायचा असेल तर हिशेब असा सुद्धा कर, विचार सगळ्या बाजूनी कर सखी। त्यावेळी मग सखी म्हणते बरोबर बोलताय तुम्ही सरकार, विचार हा चौबाजूंनी केलाच पाहिजे आणि म्हणूनच तुम्ही जसं या सर्व गोष्टींचं जतन केलं म्हणून तुम्हाला बक्षीस हवं। कान्हाच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही खोटारडेपणा केला म्हणून तुम्हाला शिक्षा मिळायला हवी। माझ्या आईला तुम्ही गेली 12 वर्ष वनवास भोगायला लावलात, याची तुम्हाला अद्दलही घडायला हवी। या सगळ्याचं उत्तर एकच आहे, तुमचा अहंकार पायदळीत चिरडून टाकणं। त्याबरोबर सगळेजण सखीकडे बघू लागतात। सखी म्हणते कळलं नाही ना तुमचा अहंकार पायदळी कसा चिरडला जाणार, मी सांगते, एक काम करा सरकार, हे सगळे दागिने काढून ठेवा। मनस्विनी म्हणते काय सखी तू काय बोलतेस हे? सखी म्हणते तुमच्या अंगावरचे सगळे दागिने काढून ठेवा असं म्हटलं मी। मनस्विनी सगळे दागिने काढून ठेवते। सखी म्हणते एक मिनटं अक्षदा, साड्या घेऊन ये मी मघाशी आणलेल्या। मग अक्षदा त्या साड्या घेऊन येते। सखी म्हणते ह्या साड्या उद्यापासून रोज तुम्ही नेसायच्या आणि अक्षदाच्या हाताखाली जे काम उरत असेल ते तुम्ही करायचं। उदाहरणार्थ अक्षदाने जर स्वयंपाक बनवला तर तुम्ही ती भांडी घासायची, अक्षदाने जर कपडे आणून ठेवले असतील तर तुम्ही ते मशीनला लावायचे, अक्षदा जे काही काम सांगेल ते तिच्या हाताखाली तुम्ही करायचं। आजपासून तुम्ही या घरची मोलकरीण आहात। खरं तर मला अक्षदाला कामावरून कमी करायचं होतं, पण जर मी तिला कामावरून कमी केलं तर तिच्या पोटावर पाय येईल आणि एखाद्या गरिबाचं नुकसान करून मला काहीही कमवायचं नाही आहे। म्हणून तुम्ही अक्षदाच्याही हाताच्या खाली जे काम उरेल ना ते करायचं। घरातली साफसफाई, डस्टिंग सगळं तुम्ही करायचं आणि या साड्या तुम्ही नेसायच्या असं म्हणत ती एकदम सरकारला जुन्या पाण्या, एकदम म्हणजे गावच्या बायका वगैरे वापरतात अशा साड्या देते। सरकारला आता हे सगळं स्वीकारण्याशिवाय काहीही पर्याय नसतो। सरकार म्हणते आणि मग ऑफिस कोण सांभाळणार, ऑफिसला कोण जाणार, मी जर हे सगळं करत राहिले तर मग कामं कशी होणार।
कामं व्हायला हवी, ऑफिस अडायला नको, म्हणूनच तर मी ऑफिस सांभाळत होते ना एवढी वर्ष. त्याबरोबर सखी म्हणते त्याची गरज आता तुम्हाला नाही आहे आणि ती काळजीही तुम्ही करायची गरज नाही आहे. ऑफिस कान्हा बघेल. त्याबरोबर आता सखी तिच्या आईला विचारते, आई तुला काय वाटतं? त्याबरोबर तेजस्विनीसुद्धा म्हणते, हो अगदी बरोबर आहे, कान्हा ऑफिस सांभाळू शकतो आणि कान्हा व्यवस्थित ऑफिस सांभाळेल. मनस्विनी, शेवटी तुझ्या खोटारडेपणावरती पडदा हा पडलाच. शेवटी सत्य हे उघड झालं. माझ्या मुलीने मला स्वीकारलं आणि माझी मुलगी मला परतसुद्धा मिळाली. तुझ्या खोटारडेपणाचा पडदा फास झाला, यातच माझं सगळं समाधान मला मिळालं. आता पुन्हा खोटारडेपणा हा शब्द तुझ्या मनाला शिवणार नाही. तर दुसऱ्या बाजूला आता रात्र झालेली असते. कान्हा आता सखीला म्हणतो, सखी मॅडम मी एक काम करतो, उद्या तुमच्या खऱ्या आईला, खऱ्या तेजस्विनी कामतना ऑफिसला घेऊन जातो. स्टाफ त्यांना भेटेल, बघेल, स्टाफलासुद्धा आनंद होईल, स्टाफलासुद्धा बरं वाटेल. कितीतरी वर्ष सरकार फक्त आपल्या स्टाफचा अपमानच करत आल्या होत्या. स्टाफला घालून पाडून बोलणं, स्टाफला सुनावणं, या पलीकडे सरकारांनी स्टाफसाठी काहीही केलं नव्हतं. पगार देत होत्या म्हणजे त्यांनी स्टाफला मालकी हक्कासकट विकत घेतलं, असं त्यांचं जे काही म्हणणं होतं ना, ते सगळं आता आपण पुसून काढायला हवं. त्यासाठी खऱ्या तेजस्विनी मॅडम जर त्यांना भेटल्या तर त्याच स्टाफच्या मनावरती झालेल्या दुःखी जखमांवरती फुंकर घालू शकतील त्यांच्या प्रेमाच्या शब्दांनी. तुम्हाला काय वाटतं? सखीलासुद्धा कान्हाचं म्हणणं पटतं. सखी म्हणते, ठीक आहे, मग एक काम कर, उद्या जेव्हा तू ऑफिसला जाशील तेव्हा तुझ्याबरोबर आईलासुद्धा ऑफिसला घेऊन जा. आई सगळ्या स्टाफला भेटेल, सगळा स्टाफ आईला भेटेल. आणि हो, तू उद्या आईला ऑफिसला घेऊन जाणार आहेस ही गोष्ट स्टाफला आधीच सांग. आई ऑफिसला येणार आहे म्हटल्यावर स्टाफलासुद्धा आनंद होईल आणि स्टाफलासुद्धा आईसाठी नक्की काही ना काहीतरी करायचं असेल. त्यांनासुद्धा संधी मिळायला हवी ना आईबरोबर वेळ घालवण्यासाठी. सगळ्यांचं आईवर खूप प्रेम होतं, मी बघितलं आहे. आई जेव्हा जेव्हा ऑफिसला जायची ना, सगळा स्टाफ आईबरोबर खूप चांगलं वागायचा. त्याबरोबर मग तो म्हणतो, ठीक आहे, मी आत्ताच मेसेज करून ठेवतो, मग सगळ्या ऑफिसमध्ये आपोआप तो स्प्रेड होईल. मग आता लगेचच इकडे त्यांचा जो व्हॉट्सअपला ग्रुप असतो सगळ्या कामगारांचा, त्या ग्रुपवरती कान्हा मेसेज करून ठेवतो की उद्या मी येताना ऑफिसला तेजस्विनी कामत, खऱ्या तेजस्विनी कामत मॅडमना घेऊन येणार आहे. आता कान्हाचा हा मेसेज वाचून सगळ्यांनाच खूपच आनंद होऊन जातो. ऑफिसमध्ये आता मांगल्याचं वातावरण तयार होतं. त्यानंतर मग आता ऑफिसमध्ये सगळी तयारी लोकांनी करून ठेवलेली असते. आता फुलांनी छान वेलकम तेजस्विनी मॅम असं लिहिलेलं असतं. मस्त तिच्यासाठी फुलं वगैरे आणलेली असतात. सगळं अगदी मस्त केलेलं असतं. दुसऱ्या दिवशी कान्हा आता तेजस्विनीकडे येतो आणि तेजस्विनीला म्हणतो, तेजस्विनी मॅडम, नाही मला माहिती आहे की सध्या तुम्ही ऑफिसला वगैरे जावं अशी तुमची इच्छा नसेल, पण खरं तर ही माझी आणि सखीची इच्छा आहे की तुम्ही ऑफिसला जावं, लोकांना भेटावं, लोकांबरोबर वेळ घालवावा. जर तुम्ही असं केलं तर आपल्या स्टाफलासुद्धा आनंद होईल आणि तुम्हीसुद्धा जर स्टाफला भेटलात तर तुम्हालासुद्धा थोडं बरं वाटेल. म्हणून मी फक्त रिक्वेस्ट करतो आहे, तुम्हाला आवडेल का आपल्या स्टाफला भेटायला? त्यावर मग तेजस्विनी, हो नक्की आवडेल, मला खरंच तू घेऊन जाशील ऑफिसला असं विचारते. कान्हा म्हणतो, हो चला. आणि मग कान्हा आणि खऱ्या तेजस्विनी कामत थोड्याच वेळात कामत ग्रुपच्या ऑफिसमध्ये पोहोचतात. तिकडे पोहोचल्यानंतर आता कान्हा हा तिला म्हणत असतो, या आतमध्ये या. आता आतमध्ये छान फुलांची आरास केलेली असते, फुलांच्या पायघड्या घातलेल्या असतात, दरवाजावरतीच वेलकम मॅम असं लिहिलेलं असतं. हे सगळं बघून तेजस्विनी खूप खुश होते. कान्हा म्हणतो, तुम्ही हे सगळं डिझर्व करता, चला. आणि मग तो आतमध्ये तेजस्विनीला घेऊन येतो. सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवून तेजस्विनीचं स्वागत करतात. कान्हा सगळ्यांना सांगत असतो, आत्तापर्यंत आपल्याबरोबर ज्या काम करत होत्या, आपल्यावरती ज्या राज्य करत होत्या सरकार, त्या खऱ्या सरकार नसून त्या तेजस्विनी मॅडमची जुळी बहीण मनस्विनी खानोलकर होत्या आणि ह्या तेजस्विनी कामत मॅडम आहेत. आता सर्व स्टाफ तेजस्विनीला भेटून बघून खूपच जास्त खुश होऊन जातो. सर्व स्टाफ तेजस्विनीला म्हणतो, मॅम राघव सर गेल्यानंतर आता तुम्हीच तर ह्या संपूर्ण प्रॉपर्टीच्या मालकीण आहात, आता तुम्ही सांगाल तसंच काम चालणार इथे. त्यावर मग तेजस्विनी म्हणते, नाही काका, चुकताय तुम्ही, थोडंसं करेक्शन करते. अहो, राघव जेव्हा हयात होते तेव्हाही मी फारसं कधी बिझनेसमध्ये लक्ष घातलं नाहीच. राघवच सगळं सांभाळायचे. मला माझं घर, माझा संसार, माझं कुटुंब या सगळ्यातच राहण्यात आनंद होता. या सगळ्याच गोष्टींमध्ये माझं मन रमायचं आणि आजही माझं मन त्याच सगळ्या गोष्टींमध्ये रमतं. त्याबरोबर आता स्टाफ हा तेजस्विनीला म्हणत असतो, मॅडम अहो, आम्हाला तुमचा स्वभाव अगदी पूर्वीपासून माहिती आहे. तुम्ही आम्हाला दिलेल्या वागणुकीमुळे कायमच तुम्ही आमच्या मनात घर करून राहिलात.
सरकार जरी आमच्याबरोबर काम करत असल्या तरी तेजस्विनी वहिनी मात्र आमच्या मनातून कधीच गेल्या नाही. आम्हाला वाटायचं एवढी वर्ष सरकार स्वतःला बदलत आहेत म्हणून त्या अशा वागत आहेत, पण आज खरं शेवटी उघडकीस आलंच. पण आता जर तुम्ही ऑफिसची जबाबदारी नाही घेणार तर काय पुन्हा आम्हाला सरकारच्याच हाताखाली काम करावं लागणार का? म्हणजे पुन्हा आम्हाला आमचा अपमान, ऑफिसमध्ये चिडचिड हे सगळं बघावं लागणार? पुन्हा तेच सगळं होणार? तुमची बहीणच हे सगळं सांभाळणार का? त्याबरोबर मग तेजस्विनी सांगते, नाही अजिबात नाही. मनस्विनीला आता पुन्हा इथे जागा नाही. मनस्विनी इथे नाही येणार कधीच. पण आता ह्या ऑफिसची, ह्या कामत एम्पायरची जबाबदारी मी अत्यंत हुशार आणि कर्तृत्ववान व्यक्तीवरती टाकणार आहे. आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून कान्हा आहे. कान्हा माझा जावई, माझ्या मुलीचा सखीचा नवरा. कान्हा, मला खात्री आहे की तू हे ऑफिस अगदी मनापासून आणि व्यवस्थित सांभाळशील. या ऑफिसची काळजी राघवने जशी घेतली तशीच तू सुद्धा घेशील. राघवने जसं हा बिझनेस मोठा करण्यासाठी प्रयत्न केले तसंच तू सुद्धा हा बिझनेस वाढवशील आणि एक ना एक दिवस हे कामत एम्पायर खूप मोठं असेल. होईल ना कान्हा? माझा विश्वास सार्थकी लावशील ना? त्यावर कान्हा होकार देतो. सगळेजण मोठमोठ्याने टाळ्या वाजवतात आणि आता कान्हा आपला नवीन बॉस आहे हे कळल्याचा आनंद मानतात. त्याबरोबर आता तेजस्विनीसुद्धा कान्हाचं अभिनंदन करते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. लपंडाव ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.